छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्याला म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणलं, कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे, मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं, मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे, गोविंद पानसरे. म्हटलं, मला काय घेणं गोविंद पानसरेची, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे, हे देखील नष्ट केलं पाहिजे. काल रात्री 12:51 मध्यरात्री मला त्यांचा फोन आला होता. सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा, पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो निघून जाईल. तसेच शिवाजी महाराजांच्या नावातले जे जी आहे हे आदरार्थीच आहे, त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे आणि एकेरी उल्लेख सुद्धा तो नाहीये. पण त्यांची पुस्तक वाचनाची तयारी नव्हती. ते मला कंटिन्यू तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो आणि आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषामध्ये शिवीगाळ करत होते. मी त्यांना सातत्यानं सांगायचा प्रयत्न करत होतो की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा, पण ते सातत्यानं त्यांची काही ती तयारी दिसत नव्हती. त्याच्यानंतर मला वाटते 9 मिनिटाचा आमचा फोन कॉल होता. त्या 9 मिनिटामध्ये फक्त शिव्याच आणि धमक्याच ते देत होते. काय तत्वज्ञानाच्या गप्पा मारताय संजय गायकवाड? शहराच्या बुलढाण्याच्या गेटवर गडाचे नाव लिहिले आणि आतमध्ये बियर बार, दारूचे दुकान, गडावर हे चालायचं का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोण करतंय? बुलढाण्याच्या कमानी गडाच्या नावाने आणि बुलढाण्याच्या मध्ये काय? दारू विक्री, बियर बार, अवैध धंदे, हे चालायचंय महाराजांच्या गडावर? कोण करतंय अवमान? कोरटकर, छिंदम, कोश्यारी, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत होता. तेव्हा कुठं होते? का नाही हातपाय तोडायला धमक्या दिल्या? त्यावेळेस मुग गिळून गप बसले. सत्ता तुमची आहे, हिंमत तुमच्यात. कोल्हापूरचं विद्यापीठ कोणत्या नावाने? शिवाजी विद्यापीठ नावाने. अरे त्याला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुम्हाला करता आलं नाही सत्ताधारी असताना, आणि तुम्ही त्या गरीब प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी देताय. तू गरीब आहे म्हणून त्याच्या हातपाय तोडायची धमकी देताय. महाराष्ट्रामध्ये माज जर सत्तेचा आला असेल तर उतरायला वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. कुणीही सत्ताधारी आमदार जर नौटंकी करत असेल तर त्याचा माज उतरवला जाईल. केसाला हात लावून दाखवा प्रकाशकाच्या. पानसरे करू, पानसरेच्या चौकशीत वळायला. प्रसिद्धीसाठी काही बोकाळायचं. कोल्हापूरचं विद्यापीठ कोणत्या नावाने? सत्ता झाली तुमची 15 वर्ष सत्तेत आहेत, बदला ना नाव. अरे एकदा तरी विधान भवनात उठून बोलले का की कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा, असा प्रश्न तरी विचारलाय का? कमानीला गडाचे नाव दिल्याने महाराजांचा मावळा होत नसतो. आतमधले अवैध धंदे बंद करा आधी. प्रकाशकांनी घाबरायचं कारण नाही. पुस्तकं छापत राहा, वाटत राहा. कोणता मायचा लाल तिथं तुम्हाला टच करतो ते आम्ही बघू. मी भेटतोय प्रकाशकाला.
सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, हे तुम्हाला अडचणीत आणणारे लोक यांना आवर घाला. तुम्हाला हे अडचणीत आणताय सुनियोजित कट करून 2-4 जिल्ह्यामध्ये बसलेले आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्या आमच्या प्रकाशकाला त्या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी या क्लिपची दखल घेतली पाहिजे. कुणी उठणार आणि कुणालाही धमक्या देणार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लिखाणाचा अधिकार आहे की नाही? आणि वर पाठवणार, तोडून टाकणार, आया बहिणीवर शिव्या, हे जमतं? निवडणूक आयोग दखल घेणार आहे की नाही? असे लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रात. धक्कादायक आहे. या क्लिपचा आम्ही निषेध करतो. सखोल चौकशी करून तात्काळ आमदारकी रद्द करून अटक झाली पाहिजे, ही मागणी करत आहोत.